अरे धरणी माते फूट आणि मी तुझ्यात जाऊन राहीन अशी अवस्था सध्या महाराष्ट्रातल्या दुर्लक्षित समाजांची झाली आहे. महाराष्ट्र सरकारने विकास महामंडळ आणली. पुढे काय? फक्त विशिष्ट समाजांनाच महाराष्ट्र सरकारने रेफरन्स दिल्यानंतर सगळ्या समाजाचा प्रश्न सुटणार का? मंडळांचं ठीक, पण प्रतिनिधित्वाचं काय? याला जबाबदार कोण? घसा फोडून सरकारला राजकीय दखल घ्यायला सांगायची वेळ कोणत्या समाजावर आली आहे? विदर्भात हा समाज पेटून उठलाय. त्याचा परिणाम अख्ख्या महाराष्ट्रावर होणार का? कोणता आहे हा फॅक्टर जो आता इफेक्टिव्ह होण्याची चिन्ह आहेत? चला पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात. सर्वांना नमस्कार, मी कौंतेय स्वागत करतो आपणा सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर. मराठा समाजाचा आरक्षणाचा तापलेला मुद्दा आता आपल्यासाठी काही नवीन नाही. मनोज जरांगेंच्या मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीवरून आता ओबीसी वैतागलेत. असं असताना महाराष्ट्रात आता वेगळ्याच एका मुद्द्याने डोकं वर काढलंय. पूर्वी कधीही चर्चेत न आलेला हा फॅक्टर आता महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळा आणि अनपेक्षित बदल घडवणार का? याकडे आता अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. काय आहे तो फॅक्टर आणि त्याचं महाराष्ट्रात अस्तित्व काय? सध्या हा फॅक्टर विदर्भात चांगलाच पेटलाय. हा फॅक्टर महायुतीला पाडणार का महागात? चला सविस्तर पाहूया. आरक्षणावरून मराठा आणि ओबीसी समाजात चांगलाच वाद पेटला असताना माळी समाजाने वेगळी राजकीय भूमिका घेण्याचे ठरवले. सर्वच राजकीय पक्ष आमच्या समाजाला गृहीत धरतात, निवडणुकांमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व दिले जात नाही असे त्यांचे म्हणणे आहे. आता हे पाहता या माळी समाजाची एकूण महाराष्ट्रातली लोकसंख्या किती आणि त्याचा परिणाम काय हे बघणे इथे महत्वाचे ठरते. महाराष्ट्रात माळी समाजाची लोकसंख्या सुमारे 1.5 कोटी आहे. इतर प्रांतात ती 8 ते 10 कोटी आहे. पूर्ण भारतात एकूण माळी समाजाची संख्या 10 ते 15 कोटी असावी. पण इतकी लोकसंख्या असतानाही महाराष्ट्रात माळी समाज हा राजकारणात निष्क्रिय कसा? याबाबतच दिव्य मराठी दैनिकात एक बातमी छापून आली आणि हा माळी समाज नव्याने चर्चेत आला. या बातमीतून नेमकं काय सांगण्यात आलंय चला पाहूया. आज महाराष्ट्रात माळी समाजाची संख्या 3ऱ्या नंबरवर आहे. एकेकाळी समाजाचे 19-20 आमदार निवडून यायचे, आता ते 5 किंवा 7 याच्या वर नसतात. हे लक्षात घेता माळी समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय माळी महासंघाचे विश्वस्त गोविंद वैराळे यांनी पत्रकार परिषदेत केली. राज्यात किमान 20 ते 25 आणि विदर्भात 4 ते 5 जागा माळी समाजाला प्रतिनिधित्व द्यावे असेही त्यांचे म्हणणे होते. त्यांनी बोलून दाखवलं की माळी समाजाला डावलण्यात आले तर गंभीर परिणाम राजकीय पक्षाला भोगावे लागतील असा इशारा त्यांनी दिला. यांच्यासह मधुसूदन देशमुख, माळी महासंघाचे विभागीय अध्यक्ष मुकुंद पोटदुखे, माळी समाजाचे अध्यक्ष राजेंद्र वाट यांनी दिलाय. माळी समाजाचे उमेदवार आणि कार्यकर्ते भाजपात जास्त आहेत. गेल्या 2 दशकांपासून माळी समाजाचे मत भाजपाला जात असल्याने त्यांच्याकडून जास्त अपेक्षा आहेत असेही वैराळे यांचे म्हणणे आहे. माळी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की कोकण विभाग आणि मुंबई उपनगरचे 6 जिल्हे यांची लोकसंख्या 2011च्या जनगणनेप्रमाणे 2.5 कोटी इतकी आहे. यात माळी समाज नगण्य आहे. उर्वरित महाराष्ट्राची लोकसंख्या 8.5 कोटी आहे. यात पश्चिम महाराष्ट्रातील 5, उत्तर महाराष्ट्रातले 5, मराठवाड्यातील 8 आणि विदर्भातील 11 जिल्हे यात 1.5 कोटी माळी समाज विभागलेला आहे. यातही नंदुरबार, नांदेड, हिंगोली, गडचिरोली, कोल्हापूर, सांगली, वर्धा, यवतमाळ व लातूर या 9 जिल्ह्यांमध्ये माळी समाज एकूण लोकसंख्येच्या 5% जास्त नाही. नागपूर, भंडारा, गोंदिया, वाशिम, सातारा, बीड, जालना, संभाजीनगर, परभणी, धाराशिव व धुळे या 11 जिल्ह्यांमध्ये एकूण लोकसंख्येच्या 8 ते 12% तो कमी अधिक प्रमाणात आढळून येतो. अमरावती, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, जळगाव, अहिल्यानगर, नाशिक, सोलापूर, पुणे या 9 जिल्ह्यांमध्ये एकूण लोकसंख्येच्या 15 ते 20% प्रमाणात माळी समाज आहे. 12% अधिक लोकसंख्या निवडणूक जिंकण्यासाठी सोयीची आहे. परंतु 2009 ला मतदारसंघ पुनर्रचनेत माळी समाजाच्या मतदानाचे विभाजन होईल अशा प्रकारचे मतदारसंघ तयार करण्यात आल्याचे दिसते. या विभाजनामुळे बहुसंख्य मतदारसंघात माळी समाजाची मतदारसंख्या 15,000पेक्षा कमी आढळून येते असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आता माळी समाजाची अशी स्थिती पाहता भाजप माळी समाजाला त्यांच्या पक्षात स्थान देत नाही हे उघड आहे. भाजपने माळी समाजाला तिकीट किंवा प्रतिनिधित्व देणे एवढ्या पुरतं मर्यादित न राहता निवडणूक लढवणाऱ्या सर्व राजकीय पक्षांमध्ये सामाजिक दृष्ट्या माळी समाजाला मिळणारी उमेदवारी व त्यांचे प्रतिनिधित्व यावर सुद्धा भर दिला पाहिजे. यालाच धरून येतो तो जात आधारित जनगणनेचा मुद्दा. आता जातीय आधारावर जनगणना करायची ठरवली तर यातून कुठल्या समाजाची लोकसंख्या किती आहे याचे तंतोतंत आकडे समोर येतील. पण केंद्रातील व राज्यातील शासन त्याबाबत उदासीन असल्याचं दिसून येतंय. जात आधारित जनगणना झाली
तर प्रत्येक समुदायाला आपल्या जातीच्या प्रमाणात प्रतिनिधित्व देणे प्रत्येक पक्षाला गरजेचे ठरेल. काही वर्षापूर्वी गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात माधव पॅटर्न राबवलं होतं. काय होता हा माधव पॅटर्न? तर मा म्हणजे माळी, ध म्हणजे धनगर आणि व म्हणजे वंजारी. भाजपला ओबीसी पक्ष करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी हा पॅटर्न या निवडणुकीत पुन्हा वापरायचा ठरवला. पण यातला मा वेगळा झाला आणि ध आणि व वेगळा झाला. भाजपने ओबीसींना उमेदवारी दिली, पण माळी समाजाला मात्र एकही तिकीट दिलं नाही. आता असं का हे पाहूच, पण त्याआधी भाजप विदर्भातील माळी समाजाला प्राधान्य का देत नाही हे समजून घेण्यासाठी या प्रदेशाच्या सामाजिक, राजकीय आणि ऐतिहासिक संदर्भाचा अभ्यास करणे महत्त्वाचे ठरते. विदर्भ महाराष्ट्राचा पूर्वेकडील प्रदेश विविध समुदाय आणि जातींसह वैविध्यपूर्ण लोकसंख्या आहे. महाराष्ट्राच्या जाती आधारित राजकीय परिदृश्यात मराठा, कुणबी, ब्राह्मण, ओबीसी, दलित आणि आदिवासी या प्रमुख समुदायांचा लक्षणीय प्रभाव आहे. भाजपसह राजकीय पक्ष त्यांच्या निवडणूक रणनीती अशा समुदायांना केंद्रित करतात, जे एकत्रित आणि महत्वपूर्ण वोट बँक देऊ शकतात. विदर्भातील मराठा आणि कुणबी समुदायांना भाजपाची पसंती ही त्यांची ऐतिहासिक उपस्थिती आणि या प्रदेशात त्यांची जास्त संख्या यामुळे आहे. भाजप बहुधा मतदारांचा मोठा भाग बनवणाऱ्या जातींना प्राधान्य देतो आणि विदर्भात माळी समाज इतर घटकांइतका लोकसंख्या असलेला किंवा राजकीय दृष्ट्या एकसंध नसू शकतो आणि तो नाही आहे. विदर्भात मराठा आणि कुणबी परंपरागतपणे राजकीय आणि कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वर्चस्व गाजवतात. दोन्ही समुदाय विशेषतः ग्रामीण भागात संख्या आणि आर्थिक शक्तीच्या दृष्टीने प्रभावशाली आहेत. ऐतिहासिक दृष्ट्या महाराष्ट्राचं राजकीय परिदृश्य त्या प्रबळ कृषी प्रधान जातींभोवती फिरलंय आणि भाजप इतर पक्षाप्रमाणे त्यांना आकर्षित करण्यासाठी आपली धोरणे तयार करतो. कुणबी समाज विशेषतः विदर्भात राजकीय दृष्ट्या सक्रिय आहे आणि महाराष्ट्रात कुणबींना ओबीसी म्हणून ओळखले जात असल्याने त्यांना माळींसोबत काही सामाजिक राजकीय फायदे मिळतात. तरीही कुणबींचे राजकीय उपस्थिती अधिक संघटित आहे, ज्यामुळे त्यांना विदर्भात भाजपकडून अधिक लक्ष का दिले जाते हे स्पष्ट होते आणि त्यातून तुलनेत माळी समाज मागे पडतो. ऐतिहासिक दृष्ट्या माळी समाज महाराष्ट्रात मोठा आणि उद्योजक ओबीसी गट असूनही विदर्भात राजकीय उपेक्षिततेचा सामना त्याने केलाय. सोबतच विदर्भात नेतृत्व आणि सत्ता रचनेत माळींची भूमिका कमी दिसून आल्याचं पाहायला मिळतंय. या ऐतिहासिक राजकीय दुर्लक्षामुळे अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते की भाजप सारखे राजकीय पक्ष माळी नेत्यांना किंवा त्यांच्यावर लक्ष केंद्रित केलेल्या धोरणांना प्राधान्य देऊ शकत नाहीत, कारण त्यांना विदर्भात माळी समाजाकडून लक्षणीय राजकीय फायदा आहे असे वाटत नाही. राजकीय प्रतिनिधित्व बहुतेकदा समाजातील मजबूत नेतृत्वाच्या उपस्थितीत जोडलेले असते. विदर्भात राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावर असा एकही प्रमुख माळी नेता नाही जो समाजाचा पाठिंबा अशा प्रकारे मिळवू शकेल की ते भाजप किंवा इतर कोणत्याही पक्षासाठी अपरिहार्य निवडणूक शक्ती बनतील. आता इथे हेही लक्षात घ्यायला हवं की भाजपने जर माळी समाजाला संधीच दिली नाही तर त्यांचं किंवा त्यांच्या समाजाचं प्रतिनिधित्व करणारा व्यक्तिमत्व विदर्भात उभं राहील का? पण महाराष्ट्रात सुसंघटित सामाजिक आणि राजकीय चळवळी असलेल्या जातींना अधिक महत्व प्राप्त होते. उदाहरणार्थ मराठे परंपरेने आरक्षण आणि जमिनीच्या हक्कासारख्या मुद्द्यांवर एकत्र आले आहेत, तर दलित समाजात आंबेडकरी चळवळींसारख्या राजकीय आंदोलनाचा मोठा इतिहास आहे. या उलट माळी समुदायाची विदर्भात अशी दृश्यमान किंवा कायमस्वरूपी जमवाजवम झालेली दिसत नाही, ज्यामुळे या प्रदेशात तुलनेने त्यांचे कमी राजकीय भांडवल होते. माळी समाज हा महाराष्ट्रातील ओबीसी वर्गात मोडतो, ज्यामध्ये इतर अनेक समुदायांचा समावेश होतो. राज्यातील ओबीसी राजकारण गुंतागुंतीचे आहे. विविध ओबीसी गटांचे राजकीय प्रतिनिधित्व भिन्न प्रमाणात आहे. भाजप ओबीसी गटांवर लक्ष केंद्रित करू शकते जे अधिक संघटित आहेत किंवा ज्यांचा विदर्भात मोठा निवडणूक प्रभाव आहे. उदाहरणार्थ विदर्भात वंजारी आणि कुणबी सारखे ओबीसी समाज राजकीय दृष्ट्या एकत्र आले आहेत आणि भाजपने सक्रियपणे त्यांचा पाठिंबा मागितलाय. या उलट माळी समाज ओबीसी गटाचा भाग असूनही या प्रदेशात राजकीय एकत्रीकरण किंवा संघटन समानता पातळीवर नसू शकते, ज्यामुळे भाजपच्या या समाजाकडे लक्ष कमी राहते. राजकीय पक्षांची अंतर्गत गतिशीलता देखील तिकीट वितरण आणि नेतृत्वाच्या भूमिकेच्या बाबतीत कोणत्या समुदायांना प्राधान्य मिळेल हे ठरवण्यात महत्वाची भूमिका बजावतात. भाजपमध्ये विशिष्ट गट किंवा नेत्यांचे विशिष्ट प्रदेशांमध्ये अधिक प्रभाव दिसू शकतो. विदर्भात भाजपाच्या नेतृत्वावर इतर समाजातील जसे की ब्राह्मण, मराठा किंवा कुणबी, वंजारी नेत्यांचे वर्चस्व असेल, तर राजकीय प्रतिनिधित्वाच्या बाबतीत माळी समाज बाजूला होण्याची शक्यता आहे. माळी समुदायाची सामाजिक आर्थिक स्थिती देखील त्यांच्या राजकीय उपस्थितीवर प्रभाव टाकू शकते. महाराष्ट्रात माळी समाज फार मोठ्या संख्येने असूनही
त्याला राजकीय क्षेत्रात डावलण्यात येते. याला कारण म्हणजे आपले अपुरे संघटन. आपण कधीच आपल्या माणसांचा विचार करत नाही. आपण विचार करतो तो पक्षाचा, परंतु तो पक्ष आपला विचार करतो काय, असे माळी समाजाच्या प्रतिनिधींचे आता म्हणणे आहे. राजकारणात समाज यायला पाहिजे, पण समाजात राजकारण नको. आपल्या समाजाचा माणूस कोणत्याही पक्षाने उभा असो, आपण त्याच्या सोबत राहून समाजाची ताकद दाखवून द्यायला पाहिजे. त्या व्यक्तीने सुद्धा सर्वांना सोबत घेऊन चालायला पाहिजे. एकटा 100 पाऊल पुढे गेल्यापेक्षा समाजाला सोबत घेऊन 10 पावले पुढे गेलेलं चांगलं. आपली एकजुटता आपल्या राजकारणात आपले अस्तित्व निर्माण करून देऊ शकते. असं म्हणतात आता माळी समाजाने एकटवायला सुरुवात केली आहे. विदर्भात 1.5 कोटी माळी समाज आहे, हे तर आपण पाहिलंच आहे. जर हा 1.5 कोटी माळी समाज उलटला आणि विदर्भात यांची मतं भाजप आणि महायुतीच्या विरोधात गेली, तर भाजप आणि महायुतीची पुन्हा सत्तेत येऊ शकणार नाही. कारण एकंदरीतच महाराष्ट्रात सध्याचं वातावरण हे महायुतीसाठी धोक्याचं आहे. एकीकडे परिवर्तन महाशक्ती तयार झाली आहे, मनसे स्वबळावर उभी राहिली आहे, वंचित बहुजन आघाडी रिंगणात आहेच आणि मविया महायुतीच्या विरोधात कंबर कसते. यामुळे यंदा डोळे उघडलेला माळी समाज एकटवणार का? एकटवून तो भाजपा विरोधात बंड करणार का? माळी समाज विदर्भात किंग मेकर ठरणार का? याबाबत तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्राईम संवाद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.